उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना मतदान करण्यास नकार. शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका. तर भाजपला मतफुटीची भीती वाटते का, राऊतांचा निशाणा. ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीचा छापा. अवधूत साठेंच्या कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम. आगामी निवडणुकांसाठी ठाण्यात युती नको, महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस धावणार. पैशांचा खेळ असल्यानं क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल. पाकसोबतच्या सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान. राऊतांनी माफी मागावी, नवनाथ बन यांची मागणी. 2 ऑक्टोबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सवी सोहळा. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत संबोधित करणार. लक्ष्मण हाकेंचं माळी समाजाबाबतचं वक्तव्य व्हायरल. व्हिडिओवर हाकेंचं स्पष्टीकरण. व्हिडिओत मी, मात्र आवाज माझा नाही. ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र, हाकेंचं वक्तव्य. भाजपाचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वोट चोरीचा आरोप. चव्हाण यांच्या पुतण्यांसह 9 जणांची नावं 3 मतदारसंघात असल्याचा आरोप. तर खरे वोट चोर कोण हे स्पष्ट, राहुल गांधींनी उत्तर द्यावं, फडणवीसांचं आव्हान. हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक. पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. 36 वर्षीय महिलेच्या अत्याचाराच्या तक्रारीनंतर लोढाला अटक. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना. तपासात परभणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचे आदेश. तपासात नाव निष्पन्न होणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. अनेक तरुणी खेवलकरांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत. नाशिकमधील गोवर्धन ग्रामसभेत राडा प्रकरणी सरपंचासह 10 जणांना अटक. व्हिडिओ शूटिंग करण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचामध्ये झाला होता हा वाद. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी ऑगस्ट महिन्याचा पगार 26 ऑगस्टला आता खात्यामध्ये जमा होणार. उत्सवाची लगबग लक्षात घेता सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवर तोडगा. मागच्या वर्षी जसा क्रम होता तो तसाच राहणार. मिरवणुकीला सकाळी 9:30 वाजता सुरुवात होणार. मोहोळ यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल. चिपळूणमधील वशिष्ठी पुलाजवळ रस्त्यांची चाळण. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खड्डे बुजवले. सालाबाद प्रमाणे यंदाही गणपतीला कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी जाहीर. कोकण दर्शन या नावानं विशेष टोलमाफी पास मिळणार. परतीच्या प्रवासासाठीही खास पासचा उपयोग. देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यल्प प्रतिसाद. आज अंतिम मुदत. आतापर्यंत केवळ 5 जणांचंच आरक्षण. इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास. खासगी तसंच सरकार इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना टोलमाफी. दौंड तालुक्यातील तरुणाचा थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज. उमेश म्हेत्रेंनी दिल्लीमध्ये जाऊन भरला अर्ज. 15,000 रुपयांचं डिपॉझिटही जमा केलं. राज्यातील नोकरदार महिलांच्या लहान मुलांचं आता सरकार करणार संगोपन. पहिल्या टप्प्यात 345 पाळणा घरं सुरू करणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीला आजही पावसाचा येलो अलर्ट. किनारपट्टीलगत हलक्या सरी बरसणार. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जोर ओसरला. पंढरपुरात भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पंढरपूर शहरातील 445 नागरिकांचं तर ग्रामीण भागातील 11 कुटुंबियांचं स्थलांतर. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर ओसरला. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर. तर चांदोली धरणातून विसर्ग थांबवल्यानं कृष्णेच्याही पाण्यात घट. नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर. दुतोंड्या मारुतीच्या पायथ्याशी पाणी.
भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. हिंसक आणि भटक्या कुत्र्यांना सोडू नका, कोर्टाचे निर्देश. भटक्या कुत्र्यांबाबत हेल्पलाईन नंबर जारी करण्याचे आदेश. राज्यातील अनेक भागात आज बैलपोळ्याचा उत्साह. शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या नंदीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. नंदी सजले, मिरवणुका निघणार. संसद भवनातील सुरक्षेमध्ये पुन्हा मोठी चूक. संसद भवन परिसरात एका व्यक्तीची भिंत ओलांडून घुसखोरी करणाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात.